मोबाईल आहेत मोठाले तुमच्याकडं. इतका हरामखोर त्यानं शकुनी सारख्या नालायकाला खुनील हस्तसंकेत केला. गांधार नरेश देखो बोला क्या है. शकुन्या फार हरामखोर होता. कौरवांचा मामा होता. कौरवाला पत्ते खेळायला शिकविणारा एक नंबरचा दलिंदर मामा. कौरव कृष्ण परमात्म्याने मारले नाही आरोप करू नका. कौरवाला पांडवांनी मारलं नाही आरोप करू नका. कौरवाला मारलंय त्याच्या सख्या मामानं. जरा महाभारत नीट वाचा. ज्यानं चांगला भागवताचा अभ्यास केलाय त्याचा ऐका, नाही तर तुम्ही वाचा. बहिणीची 100ला 100 पोरं जर कोणी मारली असतील तर शकुनीनं मारली. शकुनीनं दुर्योधनाची मांडी दाबली. भाषे बुवा काय बघता, काय बघायला खाले तू. मामाश्री वहिनी साहेबाच्या चोळीची एक गाठ सुटली, वरी बघू नये म्हणून खाली बघतो. मूर्ख कुठला. नाही ते त्याच्या डोक्यात भरवलं आणि शकुनीनं दुर्योधनाला बोलायला लावलं. बोल वाढ म्हणे तिला तू. आणि बघ दुर्योधन भडकला. वहिनी साहेब तूप वाढा. बऱ्यापैकी चांगली माणसं हरामखोराच्या संगतीत गेल्यावर वाईट होत असतात. आमची इथे एका बैलाला दावे खायचा नाद होता. जर्मन चराट खात होतं, ते कासरा खात होतं. संध्याकाळी 12-12:30 वाजता त्याचा कासरा चावून तुकडा करायचं आणि शेजाऱ्याची मक्का खाऊन यायचं. त्या माणसानं गारानं केलं म्हणे, बाळू महाराज सोबते का तुम्हाला. लोकायला कीर्तन सांगता आणि संध्याकाळी बैल मोकार सोडून देता. मान खाली घालायला लागली मला त्याचं ऐकेल. मी कीर्तनापुरतं सांगायलो. त्याच्या भंगिऱ्यात मकाला बैल घालायला मी इतका मूर्ख आहे का. कशाला जाऊ त्याच्या मक्कीत, कशाला बैल जाऊ देईल मी. पण कीर्तनापुरतं सांगायलो. गड्याला सांगितलं. गड्यानं रुमनं काढून त्या बैलाला खूप मारलं. वळ आले त्याच्या पाठीवर, कातड गेलं त्याचं. दुसरा बैल हसू लागला. लय मका खातो का म्हणला दुसऱ्याची. आपल्या इथे कमी वैरण आहे का, कशाला जातो रे. बैल लय शहाणं. बैलान दुसऱ्या दिवशी चर्मन त्याचा कासरा खाल्ला आणि मग आपला खाल्ला आणि त्याला मका खाल नेलो. बरेच नालायक बैल चांगल्या बैलाला सोबती नेतात. मी बैल म्हणायलो बैल. तुम्ही इतका अंगाव घेऊ नका. मी बैल म्हणतोय बैल. काही बैलायला काहीच वाईट नात नसतो, पण नालायक बैल त्याला सोबती करतात. मला वाटतंय नालायक बैलाच्या चांगल्या बैलानं नादी लागून दुसऱ्याची मका नाही हाणली पाहिजे. मालक रट्टे हानीत असतो. मालक कोणता माहितीये का, दक्षिणेचा. विठाला 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 तसा दुर्योधन मुळात वाईट नव्हता महाराज. दुर्योधन ठराविक लोकांच्या संगतीनं नालायक झाला. त्याच्यावर कशाला हात देतो रे. पुढे सरक ना. लय तू कंबर मोडी का, सरक पुढं. एकदा वनवासात असताना, पुढचा प्रसंग पुढचा आहे तरी पण सांगतोय. दादा वनवासात असताना 60,000 शिष्य घेऊन एकदा दुर्वास आले. दादा आता पंढरपुरातला आहे, आता द्वारकेतला दादा आहे. हाकीसर शिवडी सांगतोय. दादा हे जगदानंद कंद जगतपते, माझे पती हैराण झाले, जीव कसं घालावा. दादा थोडस वारं सुटलं रे. त्या वाऱ्यानं पायावरच्या मिऱ्या बाजूला सरकल्या आणि 2 पायाची नख दुर्वासाने पाहिली. तेवढ्या अवकाशात एका पवित्र सात्विक सदाचारी आपल्या पतीवर अतूट प्रेम करणाऱ्या स्त्रीच्या पायाची बोट पाहिल्याच्या नंतर अन्नपूर्णेला लाजावं लागलं आणि वाहत्या गंगेच्या पात्रामध्ये वाळवंटात स्वयंपाकाचं आयोजन झालं आणि 60,000 मुनी ऋषीसह
शिष्यासह दुर्वास ठेवले. म्हणून महाराजांनी एक शब्द खर्चिला, जिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. दादा, अरे माझ्यासारखीचे पाय बघितल्याच्या नंतर 60,000 शिष्यासह दुर्वास जेवतात. देवा जीवनभर अंग झाकून घेतलं रे. नेहमी सांगत असतो मी, या देशातल्या श्रीमंतांनी पैसा झाकून ठेवला पाहिजे आणि या देशातल्या पवित्र स्त्रीने कपड्याने अंग झाकलं पाहिजे. या दोन गोष्टी पवित्र सांगितल्या भारत देशात. पैसे उघडे ठेवायचेत नाही. ज्याची बायको ज्याचं नाही त्याचा कापूस खुरपायला जाती ती बिचारी गरीब बाई, आणि बाजाराच्या दिवशी नालायकाच्या हातात पैसे देती आणि ह्यो डायरीच्या पुढून ठेवतो. दुसऱ्याच्या मोटरसायकलला हात देऊन गाडीवर बसला, ब्रेकरवर मोटरसायकल आदळली, तिथं तिन्ही नोटा पडल्या. वापस आल्या बायकोनी विचारलं, बाजार नाही आणला? पैसे पडले. कुठं ठुलते? ह्या खिशात. ती म्हणली, बाईला मला नाही, त्याला म्हणली. मला कशी म्हणीन? ती म्हणली, बाईला अरे म्या लय काम केलं तर रे बाईला, जरा आतल्या खिशात फाचे असते रे, वरी ठुत नसते रे. फुगीर सोसायटीचा अध्यक्ष. लोकायला काय नोटा दाखवतो सुंबळ्या? अरे लोकायची तर त्याला माहित नाही, मोजता येईन इतके आहेत त्याच्याकडं, आणि काय तू 3च नोटा दाखवायला 500-500च्या. लय काही कायला नात फुकट कळण शेंडी वळवळ. पळीभर पाणी घेतून समुद्राला आंघोळ घालतो. पैसे झाकलेले असावा, देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेले असावा. द्रौपदीचं जीवन गोड होतं. विटेवरच्या मालकाला दुसरा एक वाक्य सांगितलं देवाला, देवा या 78 लोकांपैकी 2 सोडून दिले तर सगळ्यांना शरीर पाहिलं तरी मला दुःख नाही. का? कारण 78 मधले भीष्माचार्य द्रोणाचार्य सोडून दिले तर सगळे नालायक होते. नालायक म्हणजे मूर्ख, मूर्ख म्हणजे पागल, येडा. आणि येड्यानं शरीर झाकलेलं पाहिलं काय, उघडं पाहिलं का? काय नवलाची गोष्ट आहे. 36 लोकांपैकी सगळे उठून गेले, 5च राहिले होते. 5 पती होते युजीबुवा, आणि नवऱ्यानं शरीर उघडं पाहिलं का झाकलं पाहिलं का? काय लाज आहे? म्हणून देवा इकडे 5 पती आहेत, यांच्याबद्दल दखल नाही. 78 लोकांपैकी फक्त 2च लोकांना माझं शरीर दिसू नये, एक भीष्माचार्य आणि एक द्रोणाचार्य. पहा देवा पहा, बघा प्रयत्न करता आला असेल तर. वरची गाठ चोळीची सुटलेली, दुसरी गाठ सुटणार. तेवढ्या अवकाशात दुर्योधन जोरात बोंबलला, वहिनी! धर्माने भोया उचलल्या आणि द्रौपदीला खुणवलं, तूप वाढ. द्रौपदीच्या लक्षात आलं आपल्या आबरूची पर्वा पतीला दिसत नाही. इकडे बसलेली सगळी नालायकाचा कळस आहे, हरामखोरपणाचा कळस आहे सगळं. काय करावं? खाली टेकलेलं बकेट हातात घेतलं, वगराळ तुपानं भरलं आणि पात्रावर तूप रिचवीत असताना चोळीची गाठ सुटणार आहे. तेवढ्या अवकाशात डोळ्याने रडली नाही, कारण डोळ्यानं जर रडली असती तरी पण याच्यातल्या नालायकानं सांगितलं असतं, रडत रडत आम्हाला वाढू नकोस, आम्हाला तूप घ्यायचं नाही. अंतकरण रडत होतं त्या बाईचं, अंतकरण रडत होतं. देवा जीवनात तिला इतकं पाप केलं नाही रे. देवा जीवनात इतक्या चारित्र्यात वागलेलं आहे. कामाच्यावर असा प्रसंग, अरे वलय मुखातून पडत असताना ओठ थोडेसे फाकले. किती फाकले माहितीये? खालच्या आणि वरच्या होटाला इतकी छोटीशी खिंड पडली चर्मन. त्या खिंडीतून फक्त तीळ मध्ये जाऊ शकतो. तीळ तीळ, फक्त तीळ, याच्या व्यतिरिक्त खिंड नाही. तितक्या जागेची संधी पंढरपुरातल्या द्वारकेतल्या मालकाने लक्षात घेतली आणि तिळापेक्षाही सूक्ष्म रूप धारण केलं आणि श्वासातून आत प्रवेश केला. 2 हात पूर्वीची होती, एका हातात तुपाचं बकेट आहे आणि एका हातात तुपाचं वगराळ वाढण्यासाठी वाकलेली
गाठ सुटणार तेवढ्या अवकाशात 2 हात शिल्लक तयार झाली. पूर्ववत हाताने पाप्याला तूप वाढ आणि हृदयात प्रवेश केलेल्या जगाच्या मालकाने स्वतःची 2 हात तयार केली आणि त्या 2 हातांनी पवित्र द्रौपदीनं चोळीची गाठ मारली. श्रुती पंढरपुरातल्या मालकाला प्रश्न करत होती, हे जगदानंद कंद जगतपते, जिथे 5 पती असताना त्यांना अब्रूची काळजी कळत नाही, या बाजूने बसलेला दुर्योधन धीर आहे आणि मोठ्या भावाची पत्नी ही आई समान असते. मग आई समान असणाऱ्या भाऊजाईचं शरीर उघड पावा ही धीराला अक्कल नाही. महाराज, भाच्याची पत्नी ही लेकी समान असते. भाची सून ही पोराच्या बायको जशी सून असती तशी भाच्याची पत्नी सुद्धा लेकी समान असते. लेकी समान असते. पोटच्या लेकी इतकी. अक्कल गहाण झालती का गांधार नरेशाची? कुठे गेली असेल अक्कल? जयद्रथ हा पांडवांचा चुलत मेहुणा आहे, सख्खा चुलत मेहुणा, दुर्योधनाचा सख्खा मेहुणा. आणि मेहुण्याच्या पत्नीचं शरीर उघड पाहावं, जयद्रथाची अक्कल कुठं मातीत गेली असेल का? श्रुती विचारत होती देवाला. देवाने विचारलं, तू कशा करता विचारते? मी याच्या करता विचारते, रक्ताच्या नात्यातली माणसं नालायक झाली. ज्यांच्या नावानं कुंकू लावत होती त्यांनी माना खाली घातल्या. तुला काय गरज होती आतमध्ये प्रवेश करून हाकेला धावण्याची आणि 2 हात तयार करून चोळीची गाठ बांधून तिची प्रतिष्ठा थांबवण्याची? तुला गरज काय होती देवा? काय गरज होती तुम्हाला? कशा करता तुम्ही हा टास्क केला? तुम्ही रिकामे आहेत का? विटेवरच्या मालकानं सांगितलं, श्रुती तुला काय सांगू, द्रौपदीचं काय प्रेम आहे. विराट राजाच्या घरी शेण काढत असताना अविरत माझं चिंतन, विराट राजाच्या घरी दळताना सुद्धा माझं चिंतन. एक पुरावा सापडला. आपण फक्त एकच पुरावा पाहतो. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर अर्जुनाच्या अंगावरची रोम कृष्ण कृष्ण म्हणत होती. द्रौपदीने ज्या वेळेला चोळीची गाठ सुटली त्यावेळेला देवाला एक आठवण करून दिली ती. द्रौपदीचं सकाळी स्नान आटपल्याच्या नंतर द्रौपदी ज्या वेळेला हातात कंगवा घेऊन डोकं विंचरत होती त्यावेळेला कंगव्या वाट डोक्यातून गळालेली केस डोक्याचे एक न एक केस सापडत होती. कोणाला सापडू देत नव्हती. का? ही गोष्ट धर्माला माहित होती. आणि कौरवाच्या पक्षामध्ये कांतिप्रिया नावाची दासी होती. कांतिप्रिया नावाची दासी ही गांधारीची दासी होती. आणि गांधारीच्या दासीला माहित होतं अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणतात झोपी गेल्यावर, आणि द्रौपदीच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणतात. 15 दिवस शिल्लक राहिले होते. 15 दिवस अज्ञातवासात. कांतिप्रियेला एके दिवशी विचारलं गांधारीनं, कांते, ब्रह्मज्ञानाचं स्वरूप होती कांती. हे कांते जी, या 15 दिवसात जर नाही पांडव सापडले तर पांडवाच्या पाठीमाग पंढरपुरातला मालक आहे, द्वारकेतला मालक आहे, माझे पोरं वाचत नाहीत. अज्ञातवासात पांडव सापडणं अत्यंत गरजेचे आहे. कसे सापडते लो? पांडव अज्ञातवासात. पांडवांचं एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. पांडवांना नष्टचर्या म्हणून नाव होतं. नष्टचर्या. किती नष्ट सांगू तुम्हाला? इथे बसलेल्या प्रत्येक पुरुषाच्या छातीवर खोटे का होत नाही पण स्तन आहेत महाराज. अर्जुनाला नव्हते. अर्जुनाला खोटे पण स्तन नव्हते. एक नंबरचा नर. साडी नेसावं लागली हो, साडी नेसावं लागली. ब्रह्नडा व्हावं लागलं. ब्रह्नडा.
ज्याच्या रथाचे चाक घासू नये याच्याकरता पृथ्वी एका इतीनं रथ आधार झेलीत होती. इतका तत्ववादी धर्म कंक झाला हो, हिशोबनीच झाला, चार्टेड अकाउंटंट झाला. काय ताकद असेल कल्पना करा. 48,324 दास्या जिच्या इथं भांडे घासीत होत्या ती शेण काढत होती. कांतीप्रिया नावाच्या दासीनं सांगितलं, मालकीनबाई एक पर्याय आहे. जी जी सात्विक राजे आहेत त्या सात्विक राजाच्या नगरीत पांडव असतील. काय करावं लागेल ग? सात्विक राजाच्या नगरीतला उकांडा तपासा आणि त्या उकांड्यावर सापडलेली डोक्याची रोम जर कृष्ण कृष्ण म्हणत असतील तर ते रोम द्रौपदीचे आहेत आणि त्या गावात द्रौपदी पांडव आहेत. हे 1000% खरं. कलियुगामध्ये जनाबाईनं हात लावलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा आहे. द्रौपदीने शेण काढल्याच्या नंतर शेणाचा गोळा बाजूला ठेवायची आणि जिथं डोकं विचारलंय त्या जागेवर त्या शेणाच्या गोळ्याला थापटून खाली पडलेली रोम सगळी त्याच्यात गुंडाळून टाकायची. तुळशीच्या बाजूला एक शेकोटी असायची, त्या शेकोटीत त्या शेणाची गोळी वाळलेली टाकून द्यायची. धुरातून कृष्ण कृष्ण नाव येत होतं. घोरातून धुरातून काय सापडेल? विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा वनवासात भजन केलं रे आम्ही, तरी त्या देवाशी आठवी वनवासात भजन केलं रे प्रभू. देवा वनवासात भजन केलंय. श्रुतीला भगवान सांगत होते, श्रुती जिचं शरीर नाममय झालं होतं, जिच्या शरीरातला एक न एक कण कृष्ण रूप झालेला होता, कृष्ण रूप झालेला होता. श्रुती जिच्या शरीराला सोडून खाली पडलेली डोक्याची रोम, रोम रोम पुराणाची भाषा आहे, डोक्याची गळालेली रोम ही सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होती ग श्रुती. इतक्या पावन आणि पवित्र द्रौपदीचं शरीर नालायक जर कौरवाच्या लोकांनी पाहिलं